नमस्कार. आज सोमवार दिनांक 22 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्ह्यातील 12 नगर परिषदेसह एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे 3 नगराध्यक्ष व 74 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही 3 नगराध्यक्ष व 70 नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे 2 नगराध्यक्ष व 42 नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे 2 नगराध्यक्ष व 15 नगरसेवक, मराठवाडा जनहित पार्टीचे 2ही नगराध्यक्ष व 33 नगरसेवक, तर शिवसेना उबाठा गटाचा 1 नगराध्यक्ष व 14 नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 6, MIMचे 2, वंचितचे 1 व अपक्ष 12 नगरसेवक विजयी झालेत. भोकर, मुदखेड व कुंडलवाडी आदी ठिकाणी भाजपाचे, देगलूर, लोहा, उमरी आदी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, तर हिमायतनगर व कंधार या 2 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेत. मराठवाडा जनहित पार्टीचे धर्माबाद, बिलोलीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाचे मुखेड व हदगाव आणि शिवसेना उबाठा गटाचे किनवट येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेत. जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष 3 नगराध्यक्ष व 74 नगरसेवकांसह 1 क्रमांकाचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 3 नगराध्यक्ष व 70 नगरसेवकांसह दुसऱ्या आणि काँग्रेस 2 नगराध्यक्ष पदासह 42 नगरसेवकांसह 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिलाय. काल झालेल्या निवडणूक निकालातून आमदार जितेश अंतापूरकर, आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर आदींना जोरदार राजकीय फटका बसला असून आपल्या तालुक्यातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना निवडून आणता आले नाहीत. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालाय. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच निर्विवाद क्रमांक 1चा राजकीय पक्ष ठरला असून भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झालेत. भाजपचे अधिकृत 3 नगराध्यक्ष निवडून आलेत. सहयोगी नगराध्यक्षांच्या रूपात यामध्ये अधिक भर पडलीय. भाजपचे अधिकृत व सहयोगी सदस्यांसह आमचे एकूण संख्याबळ 100च्या घरात पोहोचले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.